दिवस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवाजी छत्रपती श्री शिवाजी महाराज की हर हर। जय जिजाऊ जय शिवराय मित्र, मी सुधीर कुमार वानखेडे आणि मराठी यात्रा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण रायगड किल्ल्यावरती आलेले आहोत माझ्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी. त्याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त महाराजाचं दर्शन व्हावं हीच मनात इच्छा होती. आज आपण या किल्ल्याची माहिती घेण्यासाठी एक गाईड लावलेला आहे मित्र, जेणेकरून आपल्याला या किल्ल्याची सविस्तर पद्धतीनं माहिती घेता यावी यासाठी. तर चला मग जाऊ या किल्ल्याकडे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की हर हर. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडाच्या पुण्यनगरीमध्ये प्रथम मी तुमचं सर्वांचं सहर्षे स्वागत करतो आणि माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे गणेश बबन झोरे. सुद्धा तरी हा रायगड पाहिला पाहिजे. आल्यानंतर इथे कपाली माती सुद्धा लावली पाहिजे आणि मातीचे गुण नेता आले पाहिजेत. या दृष्टिकोनातून तुम्ही गड दर्शन करणार आहात. रोपवेने 4 मिनिटात जो प्रवास केला ती रायगडाची मागची बाजू हा कडा हिरकणीचा, जी आई लहान बाळासाठी उतरली हाच कडा उतरलेली जागा पश्चिमेकडे बुरुज आहे. जोपर्यंत रायगडाच्या 2250 पायऱ्या आपण पायी चढून येत नाही त्याशिवाय रायगडाचं काही महत्त्व कळत नाही. बघा, पायी येणारा मार्ग पुढच्या भागातून दाखवला जाईल. रायगडाचं वरचं पठार हे 1200 एकरचं क्षेत्रफळ आहे. पूर्ण गड पाहायचा असेल तर 3 दिवस लागतात. या 1200 एकराच्या पठारावर बांधलेली 350 घरं आहेत. पाण्याच्या 11 तलाव, 84 टाक्या हे बघण्यासाठी 3 दिवस सुद्धा कमी पडतात. रायगडाची समुद्र सपाटीपासून याची उंची हाईट आहे 2851 फूट उंचावर आहोत आपण. जिथे गाडी पार्किंग केली तिथून गडाची उंची 1375 फूट आपण उंचावर आहोत. रायगडाच्या मागून तुम्ही आलात. रायगडाला 4 टोक आहेत. गडाला दक्षिणेला काळकाईचा खलगा म्हणतात, पश्चिमेला हिरकणीचा कडा, पूर्वेला भवानी कडा आणि रायगडाच्या उत्तर दिशेला टकमक टोक. या 4 टोकांमध्ये रायगडाचं वरचं पठार आहे 1200 एकर. समोर धुकाले डोंगर दिसतो का? धुक्यामध्ये डोंगर समोरचा, त्याच्या मागे प्रतापगड आहे. प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तर दिशेला कोकण दिवा आहे. या कोकण दिव्यापर्यंत खालच्या बसलेल्या भूभागाला जावळीचं खोरं रायगडाच्या दक्षिणेला खाली आडवा हा डोंगर दिसतो बघा, खाली बसकी टेकडी, तो खाली बघा डोंगराला झाडीवाला डोंगर दिसतो का? हा पोटल्याचा डोंगर आहे. अधिकारी कर्नल प्रॉतर आणि मेजर हॉल या 2 मागून तोफेचे हल्ले केले 10 मे 1818 लांब पल्ल्याच्या तोफा मारल्या. दक्षिणेचं कोठार उद्ध्वस्त केलं. इतिहासाच्या नोंदीप्रमाणे आपला रायगड 11 ते 12 दिवस काहलाच्या पुरी राहता. 11 ते 12 दिवस सागाची लाकडं जळत होती म्हणून किल्ला पडक्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो. बघा, आता जाणार आहोत राजांच्या बाल्य किल्ल्यामध्ये. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. चला आता आपण किल्ल्याच्या आत जाऊया. रायगड किल्ल्याच्या आत जे अजून ऐतिहासिक जागा आहेत त्यांची पण माहिती घेऊया. ते म्हणत आहेत गाईड आता बाल्य किल्ल्याकडे जाऊया. तर चला मग. किल्ल्याच्या आत आल्यानंतर हे बघू शकता, हे राणी वसा आहे. आत गेल्यानंतर इथं गाईड बोलायला त्यामुळे आपल्याला व्यवस्थित ऐकू येणार नाही, त्यामुळे आपण तिकडल्या बाजूला जाऊन जे आहे या किल्ल्याची माहिती गाईडच्या पद्धतीनं आपण ऐकूया, जेणेकरून ते सविस्तर सांगतात. तर चला मग तिकडल्या बाजूला जाऊया. तिकडे जात आहेत ते, तर चला मग. हे राण्यांचे महाल. एका राणीचा बांधलेला एवढा मोठा महाल होता. महाराजांना 8 राण्या होत्या. 8 लग्न केली राजांनी. 8 लग्न का केली बरं? तर आवडी निवडीसाठी मुलांबाळांसाठी 8 राण्या नव्हत्या केल्या. आपल्या राजाचं राजकारण, नामावून सरदारांच्या मुलीशी लग्न केलं. एखाद्या गावातल्या जाऊन सरदाराच्या जर का मुलीशी लग्न केलं तो गाव आपल्या विरोधात जाणार नाही, गावाचा पाठिंबा राहील, आपलं स्वराज्य वाढेल. या दृष्टिकोनातून 8 लग्न केली. राण्यांची नावं सईबाई, सोऱ्याबाई, काशीबाई, गुणवंतबाई, लक्ष्मीबाई, सकवर, पुतला आणि सगुण अशा 8 राण्या होत्या. त्यापैकी 6 राण्या रायगडावर राहायच्या. एका राणीचा बांधलेला एक महाल होता. असे आतून कनेक्ट 6. मग प्रश्न पडतो, उरलेल्या 2 राण्या राहत होत्या कुठे? राजांची पट राणी सईबाई, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला पुण्यामध्ये, तो राजगड किल्ल्यावर सईबाई राहत होत्या. त्यांचा मुलगा संभाजीराजे लहान होते, 2 वर्षाचे. 2 वर्षाचे असताना सईबाईंचं निधन हे राजगड किल्ल्यावर झालं. सईबाईंनी काय रायगड पाहिला नाही. येताना गडाच्या पायथ्याला पाचाडगाव पाहिलं असेल. उतरत्या वयानुसार आऊ साहेबांना शिवतीर्थ किल्ले रायगडावरचं वातावरण हे मानवत नव्हतं. त्यांच्या सेवेला राजाची पुतला राणी ही गडाच्या पायथ्याला राहत होती.
पलीकडे चौथारा पाहिला तो राणीचा हॉल होता, हा बेडरूम होता. समोरचा चौथारा ओटा पाहताय ना, तो हॉल होता, हा बेडरूम. हे हॉल कंपाऊंड संरक्षण भिंतीच्या आतमध्ये, या दरवाजाच्या आतमध्ये बांधलेले 400 वर्षापूर्वीचे शौचालय. अरे 400 वर्षापूर्वी रायगडावर शौचालय होतं. किती सुंदर महालांचं वैभव असेल हो. जाग्याचं रहिदर कसं असेल. हा रायगड इथे नुसतं पाहून होत नाही, इथे आल्यानंतर ही कपाली माती लावली पाहिजे. रायगडावर लाखो शिवभक्त येतात, पण इथे कपाली माती लावल्याशिवाय कोणी जात नाही. या मातीचे गुण नेता आले पाहिजेत. या दृष्टिकोनातून आपण गड दर्शन करणार आहोत. आऊ साहेब, तुम्ही जन्मा नसता आलात, पाहिली नसते आज आपण अंगणामध्ये तुळस. आणि राजे, तुम्ही जन्माला नसता आला तर पाहिले नसते मंदिरांचे ते उंच उंच कळस. की जीवनात आल्यानंतर, खरोखर जीवनात आल्यानंतर हे जीवन जगायचं कसं हे छत्रपती शिवाजी राजांकडनं शिकावं, आणि मरायचं कसं त्या संभाजी राजांकडनं शिकावं. त्या औरंगजेबाची बेगम त्याच्याच दरबारामध्ये त्याला म्हणाली होती, इसका पर शिवाने एक संभा को जन्म दिया. असा संभाजी माझ्या घरामध्ये पैदा झाला असता तर मी जगावर राज्य केलं असतं. मेरे चारे बेटे बेकार निकले, नालायक निकले. दादा, आता पाहायचं म्हटलं तर वयाचे 20 वर्ष हे बालपणामध्ये निघून जातात, आणि शिल्लक राहिलेली 30 वर्ष स्वतःचं घर स्वतःला बांधता येत नाही, स्वतःचं घर स्वतःला उभं करता येत नाही. ज्या राजांनी वयाच्या 50 वर्षामध्ये स्वराज्य उभं केलं, 50 वर्ष आयुष्य लाभलं. छत्रपती शिवाजी राजांचं राज्य केवळ महाराष्ट्रात नव्हे तर राजाचं राज्य हे तंजावर तक पर्यंत होतं. आतील भागाचं पूर्वीचं शौचालय बघा, आणि एक राणी महाल पाहिला, 6 पाहिले सेम आहेत बघा. आतून घरांचे बेस आतून असायचे. कोकणामध्ये मुसळधार 4 महिने पाऊस असतो, वारं पाऊस धुक, आतून छता असायची. ही राणी महालाची ऑल भिंत संरक्षण. पण रायगडावर येताना पहिला प्रश्न पडतो, रायगडावर 350 बिल्डिंग बांधल्या, मग इमारतींसाठी लागणारं एवढं मोठा अखंड पाषाण निर्माण करून केलं असेल. एवढं मोठं पाषाण त्यावेळी गडाखालून रायगडावरनं शक्य होतं का? नाही. पाणी अडवा पाणी जिरवा. ज्यांनी गड बांधला, रायगड कोरला, राजधानी घडवली, आपले आर्किटेक्चर इंजिनियर होते हिरोजी इंदुरकर. पाणी अडवा पाणी जिरवा. 400 वर्षापूर्वी हिरोजीने रायगडावर मोहीम राबवली. रायगडाच्या काळ्या कातलामध्ये मोठे 11 खड्डे मारले, उतरत्या भागावर भिंत बांधली. पिण्यास पाणी मिळालं, बांधकामास दगड मिळाला. एका दगडामध्ये 2 कामं झाली. दगड जॉईन करण्यासाठी वापरले 3 पदार्थ, चुना, सिसा आणि गुळाचा वापर केला. 14 वर्ष लागली रायगड बांधण्यासाठी. दगडाच्या बांधल्या 350 इमारती, पाण्याच्या 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. त्यातला दगड निघाला, तो बांधकामासाठी वापरला. रायगडाची बांधकामं हाती दिली हिरोजींच्या. 14 वर्षे गडाची बांधकामं चालू होती. हजारो गवंडे हाताखाली घेतले. रायगडाचं भव्य बांधकामं चालू असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुरकरांना जो पैसा अडका दिला होता, दिलेल्या मोहरा होत्या, तो दिलेला पैसा मोहरा कमी पडल्यामुळे त्यांनी तर स्वतःच घरदार, जमीन जागा वाडा विकून पत्नीच्या अंगावरचे दागिने विकले आणि 14 वर्षात अखंड रायगड कोरला. महाराज म्हटले, तुम्हाला बक्षीस काय पाहिजे मागा. जहागिरी पाटीलगारी 10 गावाच्या वतनदारी हत्ती खजिना. जहागिरी पाटीलगारी हत्ती खजिना मला काही नको. रायगडावर जगदीश्वराचं मंदिर आहे. जगाच्या ईश्वराची स्थापना केले. मंदिराच्या 2 नंबरच्या पायरीवर नावाचा दगड लावण्यास अनुमती द्या, की मंदिरामध्ये दर्शन जाताच तुमचं पावलं राजा आमच्या नावाला लागले पाहिजेत. सतत तुमच्या पायाचे धूळ आमच्या माथ्यावर असले पाहिजे. तुम्हीच आमचे देवात. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. अरे 400 वर्षापूर्वीचं बांधकामाचं गॅरंटी पत्र रायगडावर आहे मोडे लिपीमध्ये. महाराज म्हटले, रायगड कोरला, तुम्ही राजधानी घडवलीत, केलेल्या बांधकामाची शाश्वती काय? बांधकामाचं गॅरंटी पत्र सुद्धा आहे. श्री गणपती प्रासादो. मग रायगडावरचं जगदीश्वराचं मंदिर बांधलं, जगाच्या ईश्वराची स्थापना केली. याच्या आशीर्वादाने बांधकामांना सुरुवात केली. यावा चंद्र दिवा करो 92-96 शक्य म्हणजे राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 18 पकड जाते एकत्र करून राज्याभिषेक सोहळा रायगडाच्या अंगा खांद्यावरती खेळला. यावा चंद्र दिवा करो, या पृथ्वी तळावरती आकाशामधले सूर्यदेव चंद्रदेव झलकत राहील तोपर्यंत केलेल्या राजे रायगडाच्या दगडी बांधकामांना काही धक्का लागणार नाही. बांधकामाचं गॅरंटी पत्र सुद्धा तिथे आहे रायगडावर जगदीश्वराच्या मंदिराच्या बाजूला. आतील भागाचं शौचालय बघा. दादा, एक राणीमाल पाहिलं, 6 पाहिले सेम आहेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. हे बघू शकता मित्रो, प्राचीन काळातील हे शौचालय
त्या काळात राण्यांना शौचालय करण्यासाठी या बाजूला म्हणजे प्रत्येक वाड्याच्या बाजूला जे आहे असे शौचालय केले होते. जसं आपण आतील भागाचा महाल पाहिला बघा, ह्या मधल्या भिंती नंतर बांधल्या 1733 ला पेशव्यांच्या काळावधी. ही ऑल भिंत होती संरक्षण, राणी महालाची संरक्षण ऑल भिंत. घरांच्या वेळेस आतून असायचे ना, हॉल, बेडरूम, हवा आतमध्ये येण्यासाठी खिडकी, आतमध्ये शौचालय. जसा एक महाल पाहिला ना असे सेम आहेत. हा दुसरा राणीचा दुसरा महाल होता. ह्या मधल्या भिंती नंतर बांधल्या. इकडे या, ह्या विटाचं बांधकाम पाहताना पेशव्यांच्या काळावधी केलेलं आहे, दगडी बांधकाम महाराजांच्या काळावधी केले. तुमच्या लक्षात आलं का? हे बघा, दगडी बांधकाम महाराजांच्या कालावधी, विटाचं बांधकाम पेशव्यांच्या कालावधी. 1733 ला पेशव्यांनी राज्य केलं रायगडावर 12 वर्षे सत्ता होती. अनेक सत्ता आल्या इथं. हा दुसऱ्या राणीचा दुसरा महाल. पण कुठली राणी कोणत्या महालात राहत होती हे काही सांगता येत नाही. बघा आता एक जसा पाहिला तर ते सेम आहे, सेम आहे. गोड तुझ नाव, गोड तुझ नाव. या खाली हे वाडे पाहताय का? 1 2 मधले 2 4 5 6. त्या झाडीमध्ये 2 वाडे आहेत, पलीकडचं एक. 8 वाडे, अष्टप्रधानचे कार्यालय. राजांचे 8 मिनिस्टर होते. हंबीराव मोहिते, अण्णाजी दत्तू, रामचंद निळकंठ, मोरोपंत पिंगले, रामचंद त्रिभक, अणाजी कंक, निराजीराव आणि बाळाजी आवजी. महाराष्ट्रामधले जेवढे 365 किल्ले राजाने जिंकले होते, 365 गड किल्ल्यांचा खेड्यापाड्या गावातला स्वराज्याचा कारभार पूर्वी इथून चालायचा. त्यावेळेचं मंत्रालय इथे होतं आणि लोखंडाचं जाळी ठेवले. 3 खड्डे पाहताय, धान्यांची गोदाम. पहिला खड्डा 22 फुटाचा आहे, मधला खड्डा 20 फूट, अलीकडे 15. जर का शत्रूंनी गडाला वेढा दिला तर इथल्या 3500 लोकांना 6 महिने धान्य पुरेल. महाराजांच्या काळावधी किल्ल्यावर 3500 लोक राहत होती. स्वराज्याचा कारभार हा रायगडावरनं चालला जात असायचा. धान्यांची गोदाम, धान्य ओरून ओतायचे, सागाच्या लाकडी सडीन धान्य काढायचे. गोदाम बघा जाऊन. ज्यांना किशाला हात द्या, खाली काय पडलेलं बाबा पुन्हा भेटणार ना. आपण पहिल्या दरवाज्यातून बघा आतमध्ये एंट्री केली. पहिल्या दरवाज्यातून आतमध्ये आलो आहे तो मेना दरवाजा. मेना म्हणजे पॅकबंद. मेना म्हणजे मेन नव्हता, मेना स्त्रियांसाठी. मेना पॅकबंद असायचं, पालखी ओपन, पालखी पुरुष लोकांसाठी. शंभू महाराजांची पालखी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी, पुरुषांच्या पालख्या गडाखालून आल्या की या दरवाज्यातून राजांची पालखी आतमध्ये असायची. राजांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया, आपण आलो ना जो दरवाजा, त्या दरवाज्यातून येणं जाणं करायच्या पॅकबंद मेन्यामध्ये बसून. आडवी गेलेली भिंत दिसते. कनेक्ट 6 राण्यांचे 6 महाल आहेत. पण प्रत्येक राणी महालाच्या बाहेर एक जोता आहे बघा, ओटा. प्रत्येक महालासमोर एक जोता आहे, ओटा. त्यावेळेचे सर्वंट्स क्वार्टर्स, आज आपण नोकर चाकर म्हणतो. त्यावेळी राण्यांच्या दासी इथे राहत होत्या. दासीला सुद्धा परमानंट घर होतं. हा दासीचा ओटा होता. या इकडे आत. या भिंतीपासून समोर बघा प्लास्टरवाली एक आडवी भिंत आहे. या दोन्ही भिंतींच्या आतमध्ये इथे 4 जोते आहेत. हा पहिला ओटा जोता पाहताय, अति महत्वाचं ठिकाण आहे. राजांचा राजवाडा, राहतं घर. या जोत्यावरती मध्य भागाला काही दगडाच्या खुणा पाहता, याच्यातून सागाचे रावलेले कॉलम उभे होते. हा राजवाडा पूर्वी सागाच्या लाकडामध्ये 2 मजली होता. 50 वर्ष आयुष्य लाभलं आणि शेवटचे 10 वर्ष वास्तव्य राजांचं इथे होतं. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीवर राजांचा जन्म झाला आणि उगवणारा महाराष्ट्राचा सूर्य मावळला. महाराष्ट्र पोरका झाला. अरे अखेरचा श्वास आपल्या राजाने इथे सोडला. 3 एप्रिल 1680 ला. वार होता शनिवार, दिवस होता हनुमान जयंती. निधन राजांचं इथे झालं. आणि अग्नी इथून पुढे 1.5 किलोमीटर अंतरावर पुढे मंदिर आहे जगदीश्वराचं. ते मंदिर पाहते का समोर? अरे जगाच्या ईश्वराची स्थापना केले. राजा शंकराचे भक्त होते. मंदिरासमोर देहचितेला अग्नी दिलं आणि तिथे राजांची समाधी बांधण्यात आली. मंदिराच्या बाजूला पलीकडे बघा गोल आकाराचं व्हाईट घुमट दिसतं का बाबा?
तीच राजांची समाधी आहे. आपल्या राजांच्या समाधीचा शोध लावला. दादा चपला खाली काढा इकडं. आपल्या राजांच्या समाधीचा शोध लावला. रायगडावर पहिली व्यक्ती येणारी महात्मा ज्योतिबा फुले आणि पहिली शिवजयंती पुण्यात त्यांनी साजरी केली. निधन राजांचं इथे झालं. राजांचं निधन झाल्यानंतर संभाजी राजांचं वास्तव्य इथे 9 वर्ष होतं. पण संभाजी राजांचा इतिहास हा लिहिला गेला नाही बघा. की जीवनात आल्यानंतर खरोखर जीवन जगायचं कसं हे राजांकडनं शिकावं आणि मरायचं कसं त्या संभाजी राजांकडनं शिकावं. हा राजवाडा पूर्वी सागाच्या लाकडामध्ये 2 मजली होता. राजवाड्याच्या बाजूला पाणी पिण्याचे हौद होते. खाली तलाव आहे गंगासागर तलाव. पूर्वी लोक खांद्याला कावड लावायचे, कावडीला पाणी लावून पाणी हौदामध्ये आणायचे. पाणी पिण्याचे हौद आहेत आणि पलीकडे स्नानगृह, आंघोळ करण्याची जागा, बाटप, स्नानगृह राजांचं तिथे होतं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बघा हा एल आकाराचा जोता पाहताय ना, एल आकाराचा ओटा, एल आकाराचा जोता पाहताय ना, हे स्वयंपाक घर होतं राजांचं इथं. हे चौकोनी खुन्ना पाहताय, याच्यातून रवलेले कॉलम उभे होते आणि या स्वयंपाक घराला उतरती छतं होती. इथे या जोत्यावर, या ओट्यावर स्वयंपाक घरामध्ये 2000 लोकांचा डेली स्वयंपाक केला जात होता. अरे अन्नात सुद्धा भेदभाव नव्हता. कोणावर अन्याय होऊ न दिला असा एकमेव राजा राजे शिव छत्रपती. जे राजा अन्न खात होते ते जनतेला देत होते. अन्नात सुद्धा भेदभाव नव्हता. हे स्वयंपाक घर आहे राजांचं. पुढे हे बघा ते नावाचे पाटी लिहिले, तिथे श्वास सोडला अखेरचा महाराजांनी. 5:30 पर्यंत. तुम्हाला टायमिंग दिलाय काय? नाही 5:30 क्लोजिंग करतात. 5:30 खालून येणाऱ्याला क्लोजिंग करतात. ते सांगतील तुम्हाला. समोर बघा ते इलेक्ट्रिकचे उभे पोल दिसत का? लाईटीचा उभा पोल दिसतो का इलेक्ट्रिकचा? तो हिरकणीचा कडा. त्या पोलापासून ही हिरकणी लहान बाळासाठी उतरली. या बाजूला खाली 2 स्तंभ दिसतात, सप्ते मनुरे. हे मनुरे एकावर एक पूर्वी 7 माळ्याचं होतं बघा. किती सुंदर पूर्वी या मनुऱ्यांचं वैभव असेल. आता 3 मजली राहिले आणि पलीकडे फक्त 2च मजली आहे. स्वराज्यामध्ये महाराजाने कोणता किल्ला जिंकला की स्वराज्याचं प्रतीक भगवा ध्वज हा 7व्या माळ्यावर फडकवला जात असायचा. याला विजयाचा स्तंभ म्हणतात. राजाच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया पॅकबंद मेन्यामध्ये बसून राणी महालाच्या मागून थंड हवा खाण्यासाठी तिथे बसलेल्या होत्या. राण्यांच्या बाल्कन्या होत्या आणि हा विजयाचा स्तंभ. दगडामध्ये बांधलेली गोल खिडक्यांची गॅलरी पाहता अष्टकोनी राजाची बाल्कनी आज आपण सज्जा गॅलरी म्हणतो. ती बाल्कनी पूर्वी 2 मजली होती. अष्टकोनी बाल्कनीतून गड किल्ल्यांची, सह्याद्रीची महाराज इथून पाहणी करायचे आणि चौकोनी आकाराचे रूम पाहता टांगसाल, राजमुद्रा, शिवराय होऊन नाणी तिथे लावली जात असायचे. आणि चौकोनी आकाराची जागा दिसते का समोर? त्या कोपऱ्यातून उतरण्याचा मार्ग दिसतोय का दादा? समोर बघा त्या कोपऱ्यातून उतरण्याचा मार्ग दिसतोय का? 11 पायऱ्या उतरावं लागतं. 8x10 रूम आहे. गुप्त चर्चेचं ठिकाण. स्वराज्याचे गुप्तचर होते बहिरूपी बहेरजी नाईक. स्वराज्याचा 3रा डोला. 18 भाषा बोलणाऱ्या दरबारामध्ये त्याला कवाय ऐकून दाखवणारे आणि त्याच्या दाढीला हात लावून येणारे एकच व्यक्ती असेल, बहिरूपी बहेरजी नाईक. फकीराचं रूप घेऊन गावातून गड किल्ल्यातून जायचे. राणा वनातून झाडा झुडपातून उपाशी पोटी राहायचे. पण गड किल्ल्यांच्या खबरी महाराजांच्या कानी सांगायचे. बहेरजी नाईकांनी दादा स्वराज्यामध्ये गुप्त चर्चेचं काम केलं. पण मरेस्तंभ स्वतःच्या घरी बायकोला माहिती नव्हतं. जिथे तुम्ही उभे आहात ना याला सच्चीवाले म्हणतात. एका लाईनीमध्ये खिडक्या पाहताय, टहाळणी बुरुज आहे. इथून एक तलाव दिसेल तुम्हाला, गंगासागर तलाव. अशा 11 तलावात 84 टाके आहेत. तलाव बघा गंगासागर. इकडे या बाजूला. असे रायगडावरती मोठे 11 तलाव, 84 टाक्या, पाणी अडवा, पाणी जिरवा. आजही 2 वर्ष जर पाऊस नाही पडला तर पाण्यात दुष्काळ इथे येत नाही बघा. समोरच्या बाजूला ते रेलिंग केलं टोक दिसते का समोर? आणि त्या टोकावर बघा झेंडे दिसतात का? ते रेलिंग केलं टोक दिसते, टोकावर झेंडे दिसतात का तुम्हाला? टकमक टोक कडिलोट पॉइंट. चोरी, लबाडी, गद्दारी करेल अशा गुन्हेगारांचे हातपाय बांधून पोत्यात भरून भाल्याच्या टोकाने फेकायचे. अरे महाराजांनी कोणाला फेकलं नाही, पण संभाजी राजाने मात्र गद्दारांना सोडलं नाही बघा. टकमक टोक. टोकावर गेल्यानंतर टकमकच पाहावं लागतं. खाली मोकळी दरी आहे. सावका जा.
जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव. येतात पण या दरबारामध्ये भेट दिल्याशिवाय कोणी जात नाही बघा. कोणावर अन्याय होऊन नाही दिला असा एकमेव राजा राजशिव छत्रपती. अशा राजाचा मान, राजाचा राज्याभिषेक सोहळा या जागेवर संपन्न झाला 6 जून 1674 ला. त्यावेळेला दरबार संपूर्ण पॅकबंद होता. आतून सागाचे कॉलम उभे होते. याच्यावरनं उतरती सागवानी छत, कुंभारांनी घडवलेली बँगरोली कौलं होती. दरबार पूर्वी पैठणी कापडाने सजवलेला होता. छत्रवाली मेघडंबरी पाहिली ना अष्टकोनी, ही पंचधातूची आहे. त्या मेघडंबरीच्या खाली बघा, त्या अष्टकोनी मेघडंबरीच्या खाली बघा सर, खाली 3 गाळे 3 खिडक्या दिसतात का? त्याच्या आतमध्ये दगडाचं पाषाण आहे. आतील पाषाणावर आपल्या राजाचं 32 मनाचं सोन्याचं सिंहासन होतं. 1 मन म्हणजे 40 किलो असं वजनी 1280 किलोची रत्नजडी सोन्याची गादी महाराजांची इथे होती. औरंगजेब सरदार जुल्फिकार खानाने 3 नोव्हेंबर 1689 ला गडाला वेढा दिला. तो इथे आला. त्याने घणाचे घाव घालून 32 मन सोन्याच्या गादीची तोडफोड केली. 32 मन सोन्याची गादी आतील पाषाणावर त्याने वितळवली आणि वितळवून तो इथून घेऊन गेला. ही पंचधातूची एक सिंहासनाची ओळख राहावी. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर गॅनी गेसिंग यांच्या हस्ते मेघडंबरीची स्थापना 1985 ला झालेली आहे. मेघडंबरीच्या आतमध्ये जी बसवलेली प्रतिमा पाहताय, कोल्हापूरचे संभाजी राजे आताचे 13वे वारसदार यांच्या हस्ते 6 जून 2009 मध्ये 600 किलो वजनाच्या प्रतिमेची स्थापना झालेली आहे. तोच राजांचा राज्याभिषेक सोहळा इथे झाला. त्यावेळेला दरबार संपूर्ण पॅकबंद होता. पैठणी कापडामध्ये 6000 मावळे बसले होते. प्रत्येक मावळ्याच्या कमरेला भगवी शाळ, भगवे फेटे. दरबारामध्ये मावळा असणारा रुबाबदार त्या सिंहासनाच्या उजव्या हाताला आऊसाहेब बसल्या होत्या. डावीकडे मंत्रिमंडळ, शंभूराजे, राजाराम महाराज, राजाच्या राण्या तिथे बसल्या होत्या. शनिवारी सकाळी पहाटे राजवाड्यामध्ये स्नान केलं. पहाटे पोशाख चढवला. शनिवारी सकाळी पहाटे राजवाड्यामध्ये स्नान केलं. पहाटे पोशाख चढवला. कपाळी चंद्रकोर, गळ्यामध्ये कवड्याची माळ, गडाची गडदैवता आई शिरकाई देवीची ओटी भरली. भवानी आईला साकडं घातलं. जगदीश्वर महादेवाला अभिषेक घालण्यात आला. रायगडाच्या देवदेवतांना राजे नतमस्तक झाले शनिवारी सकाळी पहाटे. आणि नतमस्तक शनिवारी सकाळी पहाटे 5 वाजता राजे हत्तीच्या अंबारी राजमार्गातून याच बाल्ले किल्ल्याच्या उंबरठ्यावर येताना एक नजरेने पैठणी कापडामधल्या 6000 अखंड मावळ्यांना पाहिलं आणि एक नजरेने रायगडाच्या सिंहासनाला पाहिलं. हा भव्य आनंदाचा सोहळा पाहून छत्रपती शिवाजी महाराजांचं हृदय मात्र भरून आलं. राजांचं हृदय भरून येण्याचं कारण काय होतं? ज्या मर्द मावळ्यांच्या जीवाभावावरती स्वराज्य उभं केलं, रहितेचं राज्य उभं केलं, तो एकही मावळा, एकही सरदार आनंदाच्या क्षणाला, आनंदाच्या सोहळ्याला जीवाभावातला एकही मावळा, एकही सरदार दिसत नव्हता. राज्याभिषेक होण्याआधी हे लढणारे मावळे लढाईमध्ये वीर मरण पावले होते. मावळ्यांच्या विधवा बायका दिसू लागल्या. कपाळाचं कुंकू पुसटलेलं होतं. मावळ्यांच्या लहान पोरक्या मुलांना पाहिलं आणि ती पोरकी लहान लेकरं पाहताच भरलेला अखंड 6000 मावळ्यातून राजसिंहासनाकडे जाताना हा दरबार उभा राहिला. भगवे फेटे काढून राजाला मुजरा केला आणि तो मुजरा घेऊन राजसिंहासनाकडे जाताना आपल्या आईंना राजे नक्की म्हटले असतील, आऊ साहेब, आऊ साहेब, आम्ही सिंहासनाची पहिली पायरी चढतो आहे. आधी लग्न त्या कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं म्हणणारा माझा ताना, माझ्या आनंदाच्या क्षणाला, आनंदाच्या सोहळ्याला जीवाभावातला एकही सरदार, एकही मावळा मला दिसत नाही. आऊ साहेब, आम्ही सिंहासनाची दुसरी पायरी चढतो आहे. राज, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदार तुम्ही, लाखाचा पोशिंदार जगला पाहिजे म्हणणारा माझा बाजीप्रभू देशपांडे, आग्र्यावरनं सुटका करणारा हिरोजी फर्जत, शिवा काशी त्या असंख्य अखंड मावळ्यांची नावं घेत राजे रायगडाच्या सिंहासनावरती उजवा उडगा टेकवला. भरलेल्या 6000 अखंड मावळ्यांनी शाळी फेटे गुंडाळे फुलांचा वर्ष केला. गड किल्ल्यांवर तोफा उडवल्या. खेड्यापाड्या गावातून आनंद पसरला. राजे छत्रपती झाले, रहितेचे राजे झाले. या नगारखान्यावरील नगारे, चौघडे, ढोल तासे वाजू लागले आणि मागणे इथून ललकार येते की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज
राजे शिवाजी छत्रपती श्री शिवाजी महाराज की हर हर. अशा प्रकारे आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला 6 जून 1674. चला पुढे. ते मंदिर पाहताय का तुम्ही? हे जगदीश्वराचं मंदिर आहे. माझं माहिती सांगण्याचं काम, तिथे तुमचं दर्शनाचं काम. आतमध्ये हनुमंतांची स्थापना, शंकराची पिंड आहे. मंदिर लांबून आणि बाहेरून पाहिलं तर आकार मात्र वेगळा दिसतो त्या मंदिराचा. मस्जिद सारखं दिसतंय की नाही ते मंदिर? याला आकार असा का दिला बरं? मोगलांनी मंदिर लांबून पाहिलं तर यांना वाटावं आपलंच आहे. मंदिरावरती आक्रमण, तोडफोड नाही झाली पाहिजे, बाहेरनं आकार तो दिला. मोगल जर का मंदिरापर्यंत गेले आणि तिथे जाऊन त्यांनी देवदेवतांची नासधूस केली तर मंदिरामध्ये जाताना मोगलांनी झुकून जावं. मंदिरामध्ये जाताना नतमस्तक झाले पाहिजेत. दरवाजांची हाईट एकदम छोटी ठेवण्यात आली. ज्याने रायगड बांधला यांच्या नावाची पाटी गोळाकाराचं व्हाईट घुमट दिसते का? ती राजांची समाधी आहे. समाधी मंदिर याच्यामध्ये 1-2 इंच भिंत उंच दिसते का? तो छोटा गेट आहे. त्या गेटच्या 2 नंबरच्या पायरीवर हिरोजींच्या नावाची पाटी आहे तिथं. आणि उभ्या भिंतीवर बांधकामाचं गॅरंटी पत्र, व्हाईट घुमट पाहत्या राजांची समाधी. आणि समाधीच्या बाजूला एक वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे. वाघ्याबद्दल मोठा वादग्रस्त असल्यामुळे वाघ्या कुत्र्याचा इतिहास सांगितला जात नाही. हे दूरवर पसरलेले बांधकाम पाहताय. बाजारपेठ 800 फूट लांबी, रुंदी 40 फूट आहे. 44 दुकानं, डाव्या हाताला 22, उजव्या हाताला 22. अरे बाजारपेठेची हाईट जमिनीपासून उंचावर का? पूर्वी लोक घोड्यावरनं बसून रुबाबाने बाजार खरेदी करताना घोड्याची हाईट ठेवली बघा. आगे दुकानं, पिछे मकान. आणि समोर दादा ते लाईटीचे उभे पोल दिसतात का? हा इथून खाली पायी उतरण्याचा मार्ग. 2250 पायऱ्या आहेत. तिथे बाजूला, त्या झाडाच्या बाजूला रायगडाची गडदैवता आजही नवसाला पावते जागृत देवस्थान शिरकाई देवीचं मंदिर आहे. पायी येणारे शिवभक्त शिरकाईला देवीला नतमस्तक होऊन गड दर्शनास कधी सुरुवात होते. ते शिरकाई देवीचं मंदिर आहे. मोकळं ग्राउंड पाहताय. ग्राउंडला होळीचा माळ म्हणतात. आपण शिमग्याच्या महिन्यात होळी पेटवतो ना, पूर्वी इथे होळी पेटवायची. रायगडावरची होळी पेटली का गड किल्ला गावातल्या होळ्या पेटल्या जात असायच्या. अरे जळत्या होळीमध्ये आपले राजे स्वतः नारळ टाकायचे. जळत्या होळीतला जो कोण बहादर आगीशी झुंज घेऊन हाताने नारळ कडेल त्याला 1.25 किलो सोन्याचा कडा, मानाचा घोडा आणि डोक्यातली पगडी हे त्याला बक्षीस द्यायचे. जळत्या होळीतला नारळ एकच व्यक्ती काढायची, संभाजीराजे. शंभूराजे फार शूर होते. त्या पोलाला काका सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत ना, हा पायी उतरण्याचा मार्ग. आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पोस्टरवर, बॅनरवर आपण आपल्या राजाच्या प्रतिमेचे फोटो पाहतो ना. सर्वात जुनी प्रतिमा ही बघा, ही राजांची सर्वात जुनी प्रतिमा. या प्रतिमेचे शिल्पकार ऐका, या प्रतिमेचे शिल्पकार मुंबई मधले गणेश पाटकर आणि सहस्त्रबुद्धे. मुंबईमध्ये घाटकोपरी ती प्रतिमा घडवली. त्यावेळेस यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री होते बघा. इंदिरा गांधी असे उद्घाटन झाले. ही प्रतिमा आतमध्ये बसवण्यासाठी आणली होती. मग आतमध्ये न बसवता इथेच का बसवली बरं? आपले राजे रायगडाच्या सिंहासना गादीवर कधी पायामध्ये चपला घालून बसत नव्हते ना. पायामध्ये चपला आहेत म्हणून प्रतिमा आतमध्ये काय बसवली नाही. हे गडाचं शिखर आहे, उंच शिखर. शिखराच्या खाली भुयारा पाहताय, पाण्याचा आउटलेट, ड्रेनेज लाईन. अंधार फार झालाय. आता दिवा पाहिजे या देशाला, महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या काळ्या मातीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवभा पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की. हर हर. असा आम्ही रायगडच्या पायथ्याशी वाढदिवस साजरा केला. आणि इथे जे आम्ही नेलं होतं सामान ते पूर्ण आम्ही परत आणलं, डस्टबिनमध्ये टाकलं. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता साहसनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अशा प्रकारे मित्र आपण रायगड किल्ल्याची जी आहे पूर्ण माहिती घेतलेली आहे. तर हा व्हिडिओ जे आहे इथंच संपतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ छान वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव.